नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघा 23 नोव्हेंबर 2025 रोजी टीईटीचा जो पेपर झाला होता, तर टीईटीच्या पेपर 2 ची विद्यार्थी मित्र बघा पेपर 2 ची सामाजिक शास्त्र बघा या ठिकाणी पेपर 2 चा संपूर्ण प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्र। ओके, संपूर्ण प्रश्नपत्रिका विश्लेषण या व्हिडिओमध्ये असणार आहे। बघा या ठिकाणी 28 जून रोजी होणाऱ्या पेपर करता अत्यंत महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। यामध्ये आपण मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, सामाजिक शास्त्रे या सर्व विषयांचे प्रश्न संपूर्ण प्रश्नपत्रिका या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे। बघा विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीची प्रश्नपत्रिका आपल्याला असते। यामध्ये आपल्याला मराठी विषयाचे 1 ते 30 प्रश्न असतात, इंग्रजी विषयाचे 31 ते 60 पर्यंत 30 प्रश्न असतात 30 गुणा करता। ओके, त्यानंतर विद्यार्थी बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र 61 ते 90 पर्यंत प्रश्न संख्या असते आणि सामाजिक शास्त्र या विषयाचे 91 ते 150 पर्यंत असे एकूण 60 प्रश्न 60 गुणा करता हे सामाजिक शास्त्राचे असतात पेपर 2 मध्ये। ओके, या स्वरूपाची ही प्रश्नपत्रिका असते विद्यार्थी मित्र। यानंतर बघा पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे। प्रश्न काय आहे? झाकले माणिक। ओके, झाकले माणिक जो आहे याचा योग्य अर्थ काय? तर झाकले माणिक कशाला म्हणतात विद्यार्थी मित्र? झाकले माणिक याचा योग्य अर्थ होतो म्हणजे साधा आणि गुणी मनुष्य। काय होतो? साधा पण गुणी मनुष्य असं झाकले माणिकचा योग्य अर्थ होतो। बघा विद्यार्थी मित्र, आपण या ठिकाणी डायरेक्ट प्रश्न आणि उत्तरच घेणार आहोत, कारण की आपल्याकडे परीक्षेला फार कमी अवधी शिल्लक आहे, त्यामुळे प्रश्न आणि उत्तर एवढंच या व्हिडिओमध्ये असणार आहे। ओके, चला यानंतर बघा खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर शुद्ध शब्द या दिल्यापैकी एकच आहे विद्यार्थी मित्र, तो म्हणजे ऑप्शन नंबर 1 वायुपुत्र हा अगदी योग्य असं उत्तर असणार आहे। यानंतर विद्यार्थी मित्र, पुढील वचन नियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता? बघा वचन नियमाच्या दृष्टीने गटामध्ये न बसणारा शब्द कुठला आहे? तर बघा फुले, नाले, पेले, भाले। तर या ठिकाणी नाले हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, बघा नाले हे वचन नियमानुसार गटात न बसणारा शब्द आहे। ओके, बघा याला काय म्हणतात? नाला म्हणतात, नाला। ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न घेऊया। पुढचा प्रश्न बघा काय आहे या ठिकाणी, तुला हे पुस्तक आवडते का? बघा या ठिकाणी तुला हे पुस्तक आवडते का या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल? ओके, या वाक्यामध्ये गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल? ओके, तुला हे पुस्तक आवडले का? या ठिकाणी बघा आवडले का म्हटलं, या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह येणार, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 प्रश्नचिन्ह हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। वाक्यातील क्रियापद कर्माप्रमाणे बदलते तेव्हा प्रयोगात काय होतं? क्रियापद कर्मानुसार ज्यावेळी बदलायला लागते त्यावेळेस कर्मणी प्रयोग होत असतो। ओके, कशामध्ये? कर्मानुसार म्हणजे कर्मणी प्रयोग। ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचे योग्य सूत्र आहे आणि कर्त्यानुसार असेल तर या ठिकाणी कर्तरी प्रयोग असतो। यानंतर बघा खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता विद्यार्थी मित्र? तर अभंग गाथा आहे। ऑप्शन नंबर 3 अभंग गाथा हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, अभंग गाथा हा संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ आहे विद्यार्थी मित्र। यानंतर बघा दासबोध हे समर्थ रामदास यांचं होतं। ओके, भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वर, भावार्थ दीपिका जे कुणाची आहे? संत ज्ञानेश्वर रामदास, समर्थ रामदास स्वामी यांचा आहे दासबोध। ओके, चला यानंतर बघा शाळा माते समान आहे या वाक्यात शाळा काय आहे? बघा शाळा कशी आहे? शाळा ही माते समान आहे, तर यामध्ये शाळा काय आहे? ओके, तर यामध्ये विद्यार्थी मित्र शाळा हे काय आहे? तर शाळा या ठिकाणी विद्यार्थी मित्र हे उपमेय आहे। कशा समान आहे? समान आहे म्हणजे उपमेय आहे। ओके, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र। ओके, चलो बघा यानंतर कडा कडा फोड नभ उडव उडवी मखिका। ओके, बघा कडा कडा फोड नभ उडव उडू मखिका खडबडीवी दिग्गजा तुड रवी मालिका हा कोणता रस आहे? ओके, या वाक्यामध्ये आपल्याला कुठल्या पद्धतीचा रस बघायला मिळतो असं आपल्याला बघायचं आहे। ओके, तर यामध्ये कुठला रस आहे? तर यामध्ये रौद्र रस येतो। ऑप्शन नंबर 1 रौद्र रस हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे। ओके, कुठला रस आहे? तर हा विद्यार्थी मित्र रौद्र रस आहे। ओके, हा कुठला आहे? तर हा रौद्र रस या ठिकाणी आहे। यानंतर बघा पुढचा प्रश्न घेऊया। पुढील प्रश्न बघा, तुला काय पाहिजे या वाक्यातील काय हा शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर काय हे या ठिकाणी विद्यार्थी मित्र अनिश्चित स्वरूपाचे सर्वनाम आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 अनिश्चित हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। यानंतर बघा पुढील प्रश्न घेऊया। माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे या वाक्यात किती नामे आली आहेत? ओके, माधुरी ही माझ्या बहिणीची मुलगी आहे या वाक्यात किती नामे आली आहेत? ओके, तर पहा या वाक्यामध्ये विद्यार्थी मित्र या वाक्यामध्ये आपल्याला एकूण 3 नामे आली आहेत। किती? एकूण 3 नामे आली आहेत, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे।
यानंतर पुढील प्रश्न बघा, विनीताने लाडू खाल्ला या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते आहे? ओके, विनीताने लाडू खाल्ला या वाक्यातील अपूर्ण भविष्यकाळी रूप कुठले आहे? कुठल्या विद्यार्थी मित्र? तर या ठिकाणी हे आहे कुठल्या विद्यार्थी मित्र? या ठिकाणी बघा, विनीता लाडू खात असेल. ओके, विनीता लाडू खात असेल. ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, अपूर्ण भविष्यकाळी रूप खात असेल, पूर्ण आहे का नाही, खात असेल या ठिकाणी बघा. त्यानंतर स्वभाव अधिक उक्ती याचा योग्य संधी शब्द कुठला आहे? तर तो आहे स्वभाव उक्ती. ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. स्वभाव उक्ती हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, हरिहर हा समास कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? हरिहर हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर हरिहर हा इतरेतर द्वंद्व समास. ओके, इतरेतर द्वंद्व समास. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा, पुढीलपैकी वर या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? वर या शब्दाचा समानार्थी नसला. वर म्हणजे श्रेष्ठ, वर म्हणजे आशीर्वाद, वर म्हणजे नवरा मुलगा. तर एकच होत नाही, तो म्हणजे काय, जरा, आणि हाच या ठिकाणी नसलेला शब्द आहे. ओके, जरा हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. खालील शब्दापैकी विरुद्धार्थी जोडी कोणती आहे? बघा, भाऊ भ्राता, मित्र दोस्त, सुतपुत्र या ठिकाणी काही चुकीचे आहे. योग्य अशी जोडी कोणती आहे? विद्यार्थी उत्कर्ष अपकर्ष ही अगदी योग्य अशी जोडी या ठिकाणी आहे. यानंतर विद्यार्थी मित्र, आपल्याला उतारा वाचून जे असतात 16 ते 18 प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत. या टाईपचे बघा आपल्याला हे असतात. या ठिकाणी उतारा हा काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आणि यावर आधारित प्रश्न असतात. तर पहा, दुःखाविषयी सांगता न येणारं उदाहरण कुठलं? बघा, दुःखाविषयी सांगता येत नाही. ओके, दुःखाविषयी सांगताना खालीलपैकी कोणते उदाहरण उतार्यामध्ये आलेलं नाही? कोणतं आलेलं नाही? यामध्ये बघा विद्यार्थी मित्र, कुठलं आलेलं नाही? त्या ठिकाणी रडणारी व्यक्ती हे उदाहरण आलेलं नाहीये आणि हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बाकी सर्व दिसले बघा. या ठिकाणी परीक्षेसाठी मरमर कष्ट म्हणजे परीक्षेच्या वेळेचे कष्ट आहेत. ओके, बघा या ठिकाणी अंधारी रात्र देखील आहे, हे देखील आलेलं आहे. गोड जेवण या ठिकाणी बघा, कुठेतरी गोड जेवणात देखील उल्लेख या ठिकाणी आपल्याला दिसून पडतोय. ओके, तर असे सर्व जे आहेत या ठिकाणी बघा, नुसते गोड जेवण असा उल्लेख आहे. मग हे सर्व आले, फक्त आलं नाही म्हटलंय, आलेलं नाही कुठल्या, तर रडणारी व्यक्ती आली नाही. हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. दुःखे कशासाठी येतात? तर दुःखे आपली कसोटी पाहण्यासाठी येतात. ओके, बघा या ठिकाणी सुरुवातीला दिलेलं आहे, दुःखे येतात आपली कसोटी पाहण्यासाठी. दुःखे कशासाठी येतात? दुःखे आपली कसोटी पाहण्यासाठी येतात. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. उत्तरातून लेखकाचा कसा दृष्टिकोन दिसतो? तर या ठिकाणी सकारात्मक दृष्टिकोन दिसतो. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न असतात विद्यार्थी मित्र, कवितेवरती. 19 ते 21 ओके, या टाईपची कविता असते. यावरती बघा, कळीसारखे कोण वाट पाहत आहे? ओके, कळीसाठी कोण वाट पाहत आहे? कळीसाठी सूर्याचा किरण वाट पाहत आहे. पुढीलपैकी कोणता निर्धार कळीच्या मनात नाही? ओके, तर बघा, कळीच्या मनामध्ये फूल होण्याचा आहे, दिमागात मिळण्याचा, सुगंधी होण्याचा, मात्र नाही कुठला, तर सूर्य होण्याचा नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 सूर्य होण्याचा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कवितेतील कळी म्हणजे कोण? तर कवितेतील कळी म्हणजे विद्यार्थी मित्र जन्माला येणारी मुलगी आहे. ओके, यानंतर पुढील प्रश्न घेऊया. योग्य पर्याय वापरून मन पूर्ण करा. बघा, देखल्या देवा काय, दंडवत आपण म्हणतो. देखल्या देवा दंडवत म्हणतो अशी मन आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 दंडवत या प्रश्न योग्य उत्तर आहे. आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक कोण? आरती प्रभू हे कोणाचं आहे? तर चित्र खानोळकर हे आहे आरती प्रभू. ओके, आरती प्रभू या ठिकाणी आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र, पुढील प्रश्न बघा, पु ल देशपांडे यांनी लिहिलेले पुस्तक नाही. ओके, खालीलपैकी कुठलं पुस्तकाचे पु ल देशपांडे यांनी लिहिलं आहे? बघा, पु ल देशपांडे यांनी व्यक्ती आणि वल्ली लिहिलंय. असामी ही लिहिलंय. बटाटे चाळले, फक्त अमृतवेल लिहिलं नाही. ऑप्शन नंबर 1 अमृतवेल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, अमृतवेल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आकांक्षा घरी गेली या वाक्याचा प्रकार ओळखा. ओके, आकांक्षा घरी गेली या वाक्याचा प्रकार कुठला आहे? तर आकांक्षा घरी गेली हे कुठलं वाक्य झालं विद्यार्थी? स्वार्थी वाक्य झाले. ऑप्शन नंबर 4 स्वार्थी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा, कुणी झाडांच्या फांद्यावर चढले या वाक्यातील विभक्ती करा. ओके, कुणी झाडांच्या फांद्यावर चढले. ओके, तर बघा कुठल्याही ती षष्टी आहे. ओके, षष्टी ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कुठली विभक्ती आहे? तर षष्टी विभक्ती या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला यात बघा, इक प्रत्यय लावता. ओके, इक प्रत्यय लावता न येणारा शब्द कोणता? बघा बघा, समाजाने, वाचा, धर्म, आनंद. ओके, इक प्रत्यय कोणता? तर आनंद. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढीलपैकी मागणी पत्राचा विषय कोणता असेल? ओके, बघा, मागणी पत्रासाठी विद्यार्थी मित्र आहे तर योग्य आहे विद्यार्थी भांडारासाठी स्टेशनरी घेणे हे मागणी पत्राचा योग्य असा हे आहे. ओके, चलो यानंतर बघा, अ आ इ ई उ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? ओके, हे कुठले आहेत? हे सजाती आहे. ओके, एकाच उच्चास्थानातून निघणारे स्वर जे असतात सजाती असतात आणि भिन्न उच्चास्थानातून निघणारे विजातीय. ओके, अ आ इ ई उ हे सर्व सजातीय स्वर आहेत. यानंतर बघा, धरणी या शब्दाचा लघु गुरुक्रम कोणता? धरणी. ओके, धरणी. ओके, धरणी. तर ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा विभाग असतो विद्यार्थी मित्र, ते म्हणजे असते इंग्रजी. ओके, आता इंग्रजीचे आपल्याला एकूण 30 प्रश्न विचारले जातात. ओके, पहा आता या ठिकाणी काही जणांनी इंग्रजीच्या ऐवजी हिंदी घेतलेलं असते असं ऑप्शन आहे. मात्र इंग्रजी देखील आपण पाहूया. ओके, बघा,
या ठिकाणी पहिला प्रश्न काय, आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्सेस. या ठिकाणी बघा, द वर्ल्ड हॅज बीन इन्फेक्टेड विथ अवर इल मॅनर्स. ओके, द वर्ल्ड हॅज बीन इन्फेक्टेड विथ अवर इल मॅनर्स. तर या ठिकाणी काय असणार आहे विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर? तर याचं उत्तर आहे, हे कुठल्या प्रकारचं वाक्य झालं? तर हे वाक्य बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, हे जे वाक्य आहे हे आहे या ठिकाणी आपण बघूया, तर हे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे. कुठलं आहे? ते प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं हे वाक्य आहे. त्यानंतर बघा, चूज द नियरेस्ट इन मिनिंग ऑफ द गिवन वर्ड. ओके, या दिलेल्या शब्दाचा योग्य असा जवळचा शब्द कुठला आहे? बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, ऍसिमिलेटेड. ओके, ऍसिमिलेटेडचा योग्य असा जवळचा अर्थ असणारा शब्द कुठला आहे? तर तो आहे विद्यार्थी मित्र ऍब्झॉर्ब. ओके, शोषून घेणे. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. चूज द वर्ड अपोजिट मिनिंग ऑफ द गिवन वर्ड. ओके, बघा दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ओके, बघा काय डिअर्थ. डिअर्थचा विरुद्धार्थी शब्द कुठला असणार विद्यार्थी मित्र? तर डिअर्थचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो आहे या ठिकाणी अँब्युंडन्स. ओके, अँब्युंडन्स. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन. ओके, बघा या ठिकाणी एक शब्द या ठिकाणी निवडायचा आहे. ओके, वन वर्ड सबस्टिट्यूशन टाइप वरती हा प्रश्न आहे. कुठला असणार आहे या ठिकाणी? बघा, अ पर्सन हु डज नॉट बिलीव्ह इन एक्झिस्टिंग ऑफ गॉड. बघा असा व्यक्ती ज्याला काय देवाच्या असण्यावरच विश्वास नाही. ओके, देवाच्या असण्यावरतीच विश्वास नाही असा पर्सन याला काय म्हणतो? याला आपण नास्तिक म्हणतो. आणि याचा ऑप्शन काय असणार आहे? याचं योग्य सूत्र आहे ऍस्थेटिक. ओके, ऍस्थिक. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, अ पर्सन हु नॉट बिलीव्ह. ओके, आणि चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया विद्यार्थी मित्र. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय? सिलेक्ट द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. ओके, या ठिकाणी योग्य अशी जोडी या ठिकाणी काय रिकाम्या जागेसाठी योग्य असा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ओके, जोड्या जुळवायची आहे. तर बघा, द अॅक्युज डॅश टू द जज फॉर मनी. काय असणार आहे? द अॅक्युज डॅश. आता या ठिकाणी बघा, जज फॉर मनी यासाठी काय करणार विद्यार्थी मित्र? बघा, मर्सी या ठिकाणी काय म्हणणार? या ठिकाणी आपण अपील म्हणतो. काय म्हणणार? अपील योग्य असं असणार आहे. ओके, अपील या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चूज द करेक्ट फ्रेजल वर्ब. ओके, या ठिकाणी योग्य अशी मन ओळखायची आहे. बघा, कैलास ट्रायड हिज लेवल बेस्ट बट कुड नॉट डॅश हिज एक्झामिनेशन. ओके, कुड नॉट गेट थ्रू हिज एक्झामिनेशन. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आयडेंटिफाय द पार्ट विच सेंटेन्सेस हॅज अन एरर. ओके, बघा या ठिकाणी एरर असणारं वाक्य कुठलं आहे हे ओळखायचं आहे. द काइंड ऑफ ट्राउझर आर रॅदर एक्सपेन्सिव्ह टू बाय, नो एरर. ओके, कुठल्यामध्ये विद्यार्थी मित्र? तर या ठिकाणी बघा, एरर जो आहे हा पहिल्याच याच्यात येतो, द काइंड, दिस काइंड थ्रू ट्राउझरच्या. ओके, ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य सूत्र आहे. चूज द अल्टरनेटिव्ह दॅट बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द गिवन इडियम. ओके, बघा या ठिकाणी योग्य असं असणार कुठलं आहे? तर या ठिकाणी बघा, टू स्पिल द बीन्स. टू स्पिल द बीन्स म्हणजे याचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्र? हे आपण खूप वेळा घेतलं. टू स्पिल द बीन्स म्हणजे काय? या ठिकाणी गुपित उघड करणे. याचा अर्थ काय होतो? आपलं जे गुपित आहे ना, गुपित उघड करणे याचा असा अर्थ होतो. ओके, गुपित उघड करणे. मग याचं उत्तर काय असणार आहे? तर टू रिव्हील सिक्रेट इन्फॉर्मेशन. ओके, काय असणार आहे? टू रिव्हील सिक्रेट इन्फॉर्मेशन. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे. तुम्ही जर टीईटी 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, तुम्हाला जर ही डिटेलवाली पीडीएफ हवी असेल तर चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल. यानंतर विद्यार्थी मित्र, रिअरेंज द जंबल पार्ट ऑफ द सेंटेन्स विच लेबल PQRS. ओके, या ठिकाणी बघा हे 4 वाक्य दिले आहेत. जंबल पार्ट करून एक योग्य वाक्य बनवायचं आहे. तर काय या ठिकाणी विद्यार्थी मित्र बघा, आय एम लुकिंग फॉर माय सन. क्यू सगळ्यात पहिले असला पाहिजे. ओके, हा 1 नंबर असायला पाहिजे. त्यानंतर सन इन लॉ अँड हु वुड ऑल्सो हॅव माय बिझनेसमॅन ऍज वेल. ओके, या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्र हे असणार का नाही? आय एम लुकिंग फॉर माय सन इन लॉ हु विल बी अ गुड हजबंड. ओके, हु विल बी अ गुड हजबंड म्हणजे 2 नंबरला येस. ओके, क्यू नंतर येस. क्यू नंतर येस कुठे विद्यार्थी मित्र? क्यू नंतर येस एकाच ठिकाणी, ऑप्शन नंबर 2. आणि हेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार आहे. यानंतर बघा, चूज द सुटेबल आर्टिकल. आर्टिकल वरती हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. या ठिकाणी आपल्याला सुटेबल असं आर्टिकल या ठिकाणी निवडायचं आहे. ओके, बघा, वन ऑफ डॅश मोस्ट कॉमन कॉज ऑफ मेल्ट्रुएशन डॅश अनहेल्दी लाईफस्टाईल. ओके, बघा या ठिकाणी काय असणार आहे? त्या ठिकाणी विद्यार्थी मित्र काय येणार आहे विद्यार्थी? तर बघा, वन ऑफ द मोस्टच्या आधी काय येतो? द येतो. ओके, वन ऑफ द मोस्ट या ठिकाणी द स्टार्टिंगला आहे. प्रत्येक ठिकाणी द आहे. हा एलिमेंट झाला. वन ऑफ द मोस्ट इन. आता अन बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, आता अन AU. ओके, बघा AEIOU. AEIOU. ओके, हे जे स्वर आहेत या स्वराच्या आधी काय येत असतो? ॲन येत असतो. याच्या आधी काय असतं? नेहमी ॲन येत असतो. त्यामुळे
इथं काय येणार तर इथं अँड अनहेल्दी येणार. अँड अनहेल्दी म्हणजे ऑप्शन नंबर 2 द अँड अन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. आता व्याकरणदृष्ट्या योग्य असा शब्द या ठिकाणी निवडायचा आहे. तर बघा द कोलंबस इन्व्हेंटेड का नाही, कोलंबस डिस्कवरेड म्हणतो आपण त्याला. ओके, काय म्हणता येईल आपल्याला, डिस्कवरेड. ओके, डिस्कवरेड पाहिजे. ही डिनाइड टू टेक, डिनाइड ही रिजेक्ट, टेक द मनी रिजेक्टेड. ओके, बघा ही वॉज लुकिंग फॉर मी, लुकिंग येणार का वॉज नंतर, ही इज येणार. ओके, चला हे देखील चुकीचं आहे, हे देखील चुकीचं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 द हँग द पिक्चर ऑन द वॉल. ओके, ही हँग द पिक्चर ऑन द हॉल हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, चूज द करेक्ट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक्स. ओके, चूज द करेक्ट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक्स. कुठला विद्यार्थी मित्र योग्य असं प्रिपोजिशन या ठिकाणी बघा, बुद्धिझम टीच दॅट फ्रीडम डॅश डिझायर्ड विल लीड द इस्केप डॅश सफरिंग. ओके, काय असणार आहे या ठिकाणी योग्य उत्तर विद्यार्थी मित्र. तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 फॉर्म. ओके, ऑप्शन नंबर 3 फॉर्म हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर चूज द अल्टरनेटिव्ह विच क्लोजेस्ट मिनिंग अंडरलाईन वर्ड. कुठला आहे त्या ठिकाणी बघा, माय फ्रेंड यूज रिगेलच्या सगळ्यात जवळचा शब्द कुठला आहे आपल्या ठिकाणी बघा, बोर, एंटरटेन, हॅरेस, फ्लॅटर्स. काय असणार त्या ठिकाणी विद्यार्थी मित्र, एंटरटेन. ओके, ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर चूज द अल्टरनेटिव्ह विच अपोजिट मिनिंग. ओके, या ठिकाणी बघा स्टेशनरीच्या अपोजिट काय असणार आहे, स्टेशनरी म्हणजे काय, स्टेशनरीचा अर्थ काय मित्र, तर एका ठिकाणी स्थिर. ओके, स्टेशनरीचा अर्थ काय, स्थिर, एकाच ठिकाणी स्तब्ध. स्टेशनरी म्हणजे काय, स्थिर आणि स्तब्ध. मग याचा अपोजिट काय त्या ठिकाणी स्पीडिंग. ऑप्शन नंबर 2 स्पीडिंग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, स्पीडिंग हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. ओके, मग या ठिकाणी योग्य या ठिकाणी काय योग्य असं स्पेलिंगचा शब्द, तो वर्सटाईलचा योग्य स्पेलिंग काय असणार आहे, वर्सटाईलचा आहे ऑप्शन नंबर 3 VERSATILE वर्सटाईल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पॅसेजवरती आपल्याला प्रश्न असतात विद्यार्थी मित्र, पॅसेजचे डायरेक्ट उत्तर बघूया. बघा 46चं जे आहे, 46चं या ठिकाणी काय आहे विद्यार्थी मित्र, 46चं 3 आहे, ही वॉज द हॅपी विथ हिमसेल्फ. 47चं जे आहे, 47चं देखील 3 आहे, ही वॉज एन्करेजेड बाय समवन ऑर फ्रेंड्स. यानंतर 48 जो आहे, 48चं देखील विद्यार्थी ऑप्शन नंबर 4 वी आर ग्रेटली अम्यूज. यानंतर 49 जो आहे, 49चा ऑप्शन नंबर 3 ऑलवेज हॅड समथिंग न्यू टू ऑफर. त्यानंतर 50 नंबर जो आहे, ऍटिट्यूड. ओके, बघा या ठिकाणी हिज ऍटिट्यूड टू हिज अनेक्स्टर वॉज वन ऑफ द, काय असणार या ठिकाणी, हे काय विद्यार्थी मित्र, तर या ठिकाणी बघा हे आहे ऍडमिनिस्ट्रेशन. ओके, काय ऍडमिनिस्ट्रेशन. ओके, चलो यानंतर बघा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फिल इन द ब्लँक्स. ओके, काय असणार आहे, डॅश वर टू डॅश वेज असं पाहिजे. बघा आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी काय म्हणायचं आपल्याला, डॅश वर टू डॅश वेज. बघा म्हणजे काय विद्यार्थी मित्र, या ठिकाणी शहाण्याला शब्दाचा मार, काय म्हणता येईल आपल्याला, शहाण्याला शब्दाचा मार. ओके, म्हणजे काय या ठिकाणी अ वर्ड टू द विस, अ वर्ड टू द विस याचा अर्थ काय होतो, शहाण्याला शब्दाचा मार या ठिकाणी याचा अर्थ होतो. ओके, शहाण्याला शब्दाचा मार ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नंतर बघा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फिल इन द ब्लँक्स. ओके, रिकाम्या जागी योग्य असं निवडायचं आहे आपल्याला. या ठिकाणी काय येणार आहे या ठिकाणी बघा, पीपल हू हॅज hours dash hard work generally do not succeed in life. Okay, बघा people who are hours dash hard work generally not succeed in your life. Okay, मग काय, the people as a too hard work च्या आधी काय टू आणि लाईफच्या आधी काय इन हिज लाईफ, लाईफच्या आधी काय येणार इन येणार. ओके, टू इन ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, टू इन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र. बघा विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. मग या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय, अलंकार या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. ओके, काय ओळखायचं या ठिकाणी, अलंकार. ऑन द डेक ऑफ रिव्हर टेक स्टँड. कुठला आहे विद्यार्थी मित्र हा अलंकार, तर हा अलंकारचा जो प्रकार आहे हा कुठला येतो, तर हा इन्व्हर्शन येतो. ऑप्शन नंबर 3 इन्व्हर्शन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, इन्व्हर्शन टाइपचा हा अलंकार बनतो. यानंतर बघा चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ द गिवन सेंटेन्स. ओके, अ लेडी मिशनरी गिव्ह हिम ब्लॅक बुक. ओके, काय येणार याचं उत्तर, त्याचं उत्तर येते बघा विद्यार्थी ऑप्शन नंबर 1च, ही वॉज गिवन अ ब्लॅक बुक बाय लेडी मिशनरी. ओके, ही वॉज गिवन अ ब्लॅक बुक बाय लेडी मिशनरी ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघा पुढील प्रश्न घेऊया, चूज द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन. ओके, इनडायरेक्ट नॅरेशन आपल्याला निवडायचं या ठिकाणी योग्य असं काय असणार आहे, तर बघा या ठिकाणी विद्यार्थी रमेश आस्क द ऍस्ट्रॉलॉजर व्हेन ही विल गेट ऍट हिम. ओके,
चलो, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स. ओके, कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स. सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ द नंबर्स अँड दॅट अल्फाबेट अरेंज अकॉर्डिंगली विल व मिनिंगफुल वर्ड. या ठिकाणी योग्य अर्थपूर्ण असा शब्द बनवायचा आहे. ओके, तर बघा या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर योग्य असणार आहे विद्यार्थी मित्र. यापासून कुठला योग्य शब्द बनतो, तर तो बनतो नॅचरल. ओके, कुठला बनतो? नॅचरल. ओके, बघा NATURAL, नॅचरल. ओके, एन साठी काय 4, ए साठी काय 2, ओके, टी साठी काय विद्यार्थी मित्र बघा 6, 4 6. ओके, 4 2 6 कुठे आहे? 4 2 6 स्टार्टिंगचे इथंच आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नॅचरल या ठिकाणी असणार आहे विद्यार्थी मित्र. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट सिंपल सेंटेन्सेस फॉर गिवन सेंटेन्सेस. ओके, चूज द करेक्ट सेंटेन्सेस फॉर द गिवन सेंटेन्सेस. कुठला आहे विद्यार्थी मित्र? तर या ठिकाणी बघा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, या ठिकाणी बघा ऑप्शन नंबर 2, ही फिनिश हिज होमवर्क टू पुट अवे हिज बुक्स. ओके, ही फिनिश हिज होमवर्क. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा, नेम द अंडरलाइन क्लॉज ऑफ गिवन सेंटेन्स. ओके, वेअर इज द ऍक्सिडेंट. ओके, बघा वेअर इज द ऍक्सिडेंट ऑक्युर्ड, म्हणजे ऍक्सिडेंट कुठे झाला, अपघात कुठे झाला. त्या ठिकाणी बघा हे काय, तर ऍडजेक्टिव्ह ऑफ क्लॉज आहे. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्लॉज. यानंतर बघा विद्यार्थी मित्र, चूज द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री फ्रॉम गिवन सेंटेन्स. ओके, पॉझिटिव्ह डिग्री फ्रॉम गिवन सेंटेन्सेस या ठिकाणी ओळखायची आपल्याला. तर पॉझिटिव्ह डिग्री मधलं कुठलं आहे, तर नो अदर अॅनिमल इज ॲज प्रेशियस ॲज द लॉयन. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. स्टेट द पार्ट ऑफ द स्पीच द अंडरलाइन वर्ड. ओके, नो व्ह्यू आर क्विट टू अकॉर्डन्स विथ द दोज ऑफ द युनिव्हर्सिटी कमिशन. ओके, काय असणार विद्यार्थी मित्र या ठिकाणी? दोज या ठिकाणी शब्द आहे दोज. दोज हा दर्शक आहे. ओके, दर्शक आहे. दोज काय झाला? हा शब्द जो आहे हा दर्शक झाला. ओके, दर्शक. दर्शक म्हणजे काय? दाखवणारा. मग याला काय डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणतात. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. ओके, कुठला आहे? तर हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन झालं. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आता बघा विद्यार्थी मित्र, इथून सगळ्यात महत्वपूर्ण IMP मुद्दा चालू होतो, तो म्हणजे काय, तर आपला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा विषय या ठिकाणी चालू होतो प्रश्न क्रमांक 61 पासून. ओके, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र प्रश्न क्रमांक 61 पासून सुरू होतात. पण पहा आता विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपल्याला काय, तर सगळ्यात पहिले तुम्ही अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ओके, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि एक वेळ व्हिडिओला लाईक करायचं आहे विद्यार्थी मित्र. या बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न आपण घेऊया. प्रश्न काय आहे बघा, विद्यार्थ्यांची संपादनूक मोजून संपादनाची तुलना इतर विद्यार्थ्यांच्या गुणाशी संदर्भ गटातील विद्यार्थ्यांच्या संपादनाशी करण्याच्या दृष्टीने रिकामी जागा ही कसोटी तयार केल्या जाते. ओके, तर कुठली, तर ती कसोटी आहे विद्यार्थी मित्र प्रमाणित कसोटी, म्हणजे ज्याला प्रमाणित कसोटी असे म्हणतात. ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, प्रमाणक कसोटी. त्यानंतर बघा, अध्ययन उपपत्तीत केवळ चेतक आणि प्रतिसाद यांच्या स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने परिसर विचारात घेऊन भिन्न भिन्न परिसरात एकाच चेतक कार्यरत असला तरी वेगवेगळे प्रतिसाद मिळवतो असे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले आहे, तर हे ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीमध्ये मांडलेले आहे. ऑप्शन नंबर 3 ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. बघा विद्यार्थी मित्र, 2025 चा हा पेपर आहे. या पेपर मधील आपण बालमानसशास्त्र विषयाचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करत आहोत. ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे. ओके, पुढील प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. प्रश्न बघा काय, रुब्रिक म्हणजे कोणत्याही बाबीचे मूल्यमापन. रुब्रिक म्हणजे काय, तर कुठल्याही बाबीचे मूल्यमापन करण्यासाठी केलेला निकष आराखडा होय. खाली दिलेल्या रुब्रिकच्या वैशिष्ट्यामध्ये कोणते वैशिष्ट्य असत्य आहे. ओके, कुठलं वैशिष्ट्य जे आहे ते असत्य आहे असं म्हटलेलं आहे. तर बघा, रुब्रिक निकषाची व्याख्या स्थळ, काळ व परिस्थितीचा विचार न करता स्थिर असते, हे चुकीचं आहे. बाकी इतर तीनही बरोबर येतात. बघा, हे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे दिशादर्शक साधन म्हणून त्याद्वारे प्रक्रिया आणि कामगिरी दोन्हीचे मूल्यमापन करते. रुब्रिक मधून मिळालेल्या गुणाला अर्थ लावता येतो, हे देखील बरोबर आहे. रुब्रिक म्हणजे केवळ विद्यार्थ्यांच्या संपादनाचे मापन करण्याचे साधन नसून विद्यार्थ्यांची विशिष्ट क्षेत्रात प्रगतीचे सर्वोत्तम टोक गाठण्याविषयी मार्गदर्शन करणारी यंत्रणा आहे, हे देखील बरोबर आहे. ओके, 3 बरोबर आहे, फक्त चुकीचं आहे ऑप्शन नंबर 3 हे चुकीचं विधान आहे त्या ठिकाणी. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्र. पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय, बुद्धिमत्ता ही प्रत्येक व्यक्तीच्या मज्जातंतूवर आणि परस्परांशी असलेल्या संघटनावर अवलंबून असते. कोणतेही बौद्धिक कार्य होण्यासाठी त्याचे संघटन होणे आवश्यक असते.
हे खालीलपैकी कोणत्या उत्पत्तीमध्ये अंतर्भूत आहे? थॉर्नडाईकची जी संख्यात्मक उत्पत्ती आहे यामध्ये अंतर्भूत आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 थॉर्नडाईकची संख्यात्मक उपपत्ती हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, थॉर्नडाईकची संख्यात्मक उत्पत्ती. त्यानंतर बघा, शारीरिक दोषामुळे मतिमंदत्वाचे विविध प्रकार पडतात. शारीरिक दोषामुळे मतिमंदत्वाचे विविध प्रकार पडतात. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे मतिमंदत्व हे शरीरातील हार्मोन्सच्या अनियमित स्त्रावामुळे होते? बघा, कुठल्या प्रकारचे शरीरातील अनियमित हार्मोनच्या स्त्रावामुळे होतं? तर विद्यार्थी मित्र, हे कुठल्या, त्याला मँगोलिझम असे म्हणतात. मँगोलिझम ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, काय म्हणतात त्याला मँगोलिझम असे म्हणतात. यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक साधनाचा कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी उपयोग होतो? ओके, कुठलं शैक्षणिक साधन आहे ज्याचा उपयोग कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी होतो? ते आहे स्मृतीपट्ट्या. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे, स्मृतीपट्ट्या. यानंतर बघा, विद्यार्थ्यांनी विशिष्ट संबोध शिकणे, संबोधनकार घेण्यामागील विचार प्रक्रिया विकसित करणे हे कोणत्या अध्यापन प्रतिमानाचा अध्यापनीय परिणाम आहे? तर हे संबोध साध्यता प्रतिमान. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, संबोध साध्यता प्रतिमानाचा हे उदाहरण आहे विद्यार्थी मित्र. ओके, चलो यानंतर पुढील प्रश्न आपण घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय असणार आहे? प्रश्न खूप महत्वपूर्ण आहेत विद्यार्थी मित्र. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण असणारे प्रश्नच आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये घेत असतो. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि शेअर देखील करायचा आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला पहा प्रश्न काय आहे या ठिकाणी. दोन वस्तू अथवा अनुभवाच्या गुणधर्मातील साहचर्य संबंध प्रस्थापित होतो. एका वस्तूची आठवण झाली की दुसरीची लगेच आठवण यायला लागते. बघा, एका वस्तूची आपल्याला आठवण आली की दुसरीची लगेच आठवण. बॅट म्हटलं की बॉल आठवतो, बॅट म्हटलं की बॉल आठवतो. ओके, तर बघा, तर हा साहचर्याचा खालीलपैकी कोणता नियम आहे? तर हा सानिध्याचा, कारण ते जवळ जवळ असतात. ऑप्शन नंबर 1 सानिध्याचा नियम हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न काय? सॉल्व्ही आणि मेयर यांनी मांडलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या 5 क्षमतांमधील सामाजिक कौशल्य या क्षमतेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही? ओके, कोणत्या घटकाचा समावेश यामध्ये होणार नाही विद्यार्थी मित्र? त्यामध्ये राजकीय भावनाचा समावेश होत नाही. ओके, बाकी इतर जे आहेत या सर्वांचा समावेश त्यामध्ये होतो, ज्यामध्ये बघा कुठले आहेत? संघर्ष व्यवस्थापन आहे, नेतृत्व आहे, संप्रेषण, या तिघांचाही समावेश होतो. फक्त राजकीय भान याचा होत नाही आणि हेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा, एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास होतो पण तो क्रिकेटमध्ये नेत्रदीपक यश मिळवतो, हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या मानसिक संशय यंत्रणेचे आहे? बघा विद्यार्थी मित्र, IMP असा प्रश्न आहे. आपल्याला 28 जून रोजी होणाऱ्या पेपरमध्ये अशा टाईपचा प्रश्न बघण्याचे चान्सेस खूप आहेत. ओके, बघा कुठला आहे? प्रक्षेपण, प्रतिपूरण, तादात्म्य की नकारात्मकता? तर हे आहे विद्यार्थी मित्र प्रतिपूरण. ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, एका क्षेत्रात जर अपयश आलं दुसऱ्या क्षेत्रामध्ये नेत्रदीपक कामगिरी मिळून एका क्षेत्रातील अपयश दुसऱ्या क्षेत्रातील कामगिरीने भरून काढणे यालाच म्हणतात प्रतिपूरण. काय म्हणतात त्याला प्रतिपूरण असे म्हणतात. तादात्म्य म्हणजे काय? एक विद्यार्थी मित्र, तर तादात्म्याचा अर्थ होतो मोठ्या व्यक्तींसोबत आपला संबंध असं दाखवून समाजामध्ये आपली प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न करणे, याला म्हणतात तादात्म्य. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा, रॉबर्ट गॅग्ने यांनी अध्ययनविषयक मानसशास्त्राची तत्त्वे प्रस्थापित करताना अध्ययनाचे 8 प्रकार मांडले. किती? 8 प्रकार मांडून त्यांचे स्तर निश्चित केले. एका स्तराचे अध्ययन झाल्याशिवाय वरच्या स्तराकडे अध्ययनाकडे जाता येत नाही. ओके, एका स्तराचे अध्ययन झाल्याशिवाय वरच्या स्तराच्या अध्ययनाकडे जाता येत नाही असं म्हटलेलं आहे. तर संकेत अध्ययनानंतर खालीलपैकी कोणता स्तर येतो? संकेत अध्ययनाच्या नंतर कुठला स्तर येतो विद्यार्थी मित्र? तर तो उद्दीपक प्रतिसाद अध्ययन. ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. उद्दीपक प्रतिसाद अध्ययन या ठिकाणी हा स्तर त्या ठिकाणी येतो. यानंतर बघा, विद्यार्थ्याने अभ्यास करताना विश्लेषण करणे, तत्व शोधून काढणे व त्याचे उपाययोजन करणे यावर भर असेल तरच अध्ययन संक्रमण होते. हे कोणत्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये मांडलेलं आहे? तर हे सामान्यीकरण उपपत्ती मांडलेलं आहे विद्यार्थी मित्र. CH जड यांची ही उपपत्ती आहे. ओके, शक्तिवादी उपपत्ती विद्यार्थी मित्र थॉर्नडाईकची आहे. समान घटक उपपत्ती या ठिकाणी बँगलेची कुठली आहे बघूया. त्यानंतर थर्स्टनची अनेक घटक उपपत्ती. ओके, स्पियरमनची द्विघटक उपपत्ती आहे. यानंतर बघा, मुलांच्या बोधात्मक विकासाच्या बाबतीत मुलांच्या विकासातील विचार व भाषा यावर आधारित सिद्धांत मांडून बोधात्मक विकासात सामाजिक आंतरक्रिया वाटा असून
आंतरक्रिया जशा जशा कृतीतून ते संभाषणातून घडतात असे मत कोणी मांडले आहे. ओके, हे मत कोणी मांडले आहे? तर हे मत वायगोस्की यांनी मांडलेलं आहे. ऑप्शन नंबर 4 वायगोस्की हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. यानंतर बघा, कोणत्याही विषयाचा जो भाग शिकवायचा आहे त्याचे पृथक्करण करून ज्ञानाचे लहान लहान पायऱ्यामध्ये विभाजन करून प्रश्नोत्तरे विचारणे हे कोणत्या अध्यापन पद्धतीचं? तर हे क्रमान्वित येतं. हे क्रमाक्रमाने म्हटलं आहे या ठिकाणी. मग हे क्रमान्वित अध्यापन पद्धतीमध्ये येतं आणि ऑप्शन नंबर 1 क्रमान्वित हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा, शाळेतील वर्गामध्ये श्रेष्ठ पुरुषांची चित्रे, उद्बोधक, सुभाषिते व संत वचने लिहून त्यांच्या कथा विद्यार्थ्यांना सांगणे इत्यादी गोष्टी खालीलपैकी कुठल्या पाठात अंतर्भूत आहेत? तर या सर्व नीती पाठामध्ये अंतर्भूत होतात. ऑप्शन नंबर 3 नीती हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. यानंतर बघा, खाली अध्यापन तंत्रातील शिक्षक व्यक्तिमत्वासंदर्भात काही विधाने दिली आहेत, तर त्यापैकी कोणते विधान असत्य आहे? ओके, कुठलं विधान आहे जे असत्य आहे विद्यार्थी मित्र? बघा, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासंबंधी उत्साह आवड निर्माण होण्यासाठी शिक्षकाचा स्वतःचा उत्साह गौण ठरतो नाही. या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं असतं त्या ठिकाणी गौण कसा ठरतो का? नाही, हा खूप महत्वाचा असतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे चुकीचं आहे आणि हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघा, अवबोधातून सामान्य बोधाकडे, पृथक अनुभवातून सर्वसामान्य स्वरूपाकडे, विशिष्ट उदाहरणाकडून सिद्धांताकडे जाणारी ज्ञान प्रक्रियेवर आधारलेली हर्बाटची जी पाठ्यपद्धती आहे, तर या पाठ्यपद्धतीला रिकामी जागा विचार पद्धती म्हटल्या जाते. याला उद्गामी विचार पद्धती म्हणून देखील ओळखले जाते. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 उद्गामी हे देखील आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, उद्गामी हे देखील प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. यानंतर बघा, डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या क्रियात्मक पातळीवरील कोणतेही कौशल्य संपादन करण्याची सर्वात पहिली पायरी म्हणजे कोणती? तर ती आहे अनुकरण. ऑप्शन नंबर 3 अनुकरण हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. यानंतर बघा, कथा वाचत असताना कथेतील पात्रांच्या सुखदुःखाशी पूर्णपणे समरस होऊन कथेतील नायकाला भोगावे लागणारे दुःखद अनुभव आपल्या मनचक्षुपुढे उभे राहतात. या कल्पनांना काय म्हणतात? याला अनुकरणात्मक कल्पना असे म्हणतात. ऑप्शन नंबर 1 अनुकरणात्मक कल्पना हे आपल्या प्रश्नाचे योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा, एका वेळी विशिष्ट उद्दीपकांकडे आपल्याला अवधान देता येते किंवा अवधानाच्या एका झेपेत ती वस्तू समावता येते, ही अवधान कक्षा म्हणतात. याला काय म्हणतात? याला अवधान कक्षा असे म्हणतात. खालीलपैकी कोणते विधान अवधान कक्षेशी सुसंगत असे नाही? सर्वांची अवधान कक्षा समान आणि एकच असत नाहीत, बरोबर आहे. व्यक्तींच्या व्यक्तीनुसार अवधान कक्षा बदलते, हे देखील बरोबर आहे. अध्ययन अध्यापनाच्या वेळी विद्यार्थ्यांची अवधान कक्षा विचारात घ्यावी लागते, हे देखील बरोबर आहे. छोट्या मुलांची अवधान कक्षा जास्त असते, वयाबरोबर ती कमी होते, हे चुकीचं आहे. छोट्या मुलांची अवधान कक्षा ही खूप कमी असते आणि वयानुसार ती वाढत असते. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, ऑप्शन नंबर 4 हेच आपल्या प्रश्नाला योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. यानंतर बघा, जीवन जगत असताना वैयक्तिक व सामाजिक अनुभव येतात, त्यावरून विचार करून अनुमाने काढायचे आणि जे शास्त्रशुद्ध असतील असे नाही. हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने घडून येते? हे कुठल्या पद्धतीने घडून येते विद्यार्थी मित्र? तर हे पर्यक पद्धतीने घडून येते. ऑप्शन नंबर 1 पर्यक पद्धती हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा, अवबोध ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया घडत असताना संवेदनाचे गट तत्वानुसार पडतात. पुढील उदाहरणामध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वाचा वापर करता येईल? उदाहरण, आकाशातील नक्षत्रांचा अध्ययन करताना सप्तर्षी, मृगऋषी इत्यादी तारकासमूहाचे निरीक्षण केले जाते. ते आहे समीपता. काय म्हणतात? याला समीपता असे म्हणतात. ऑप्शन नंबर 1 समीपता हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. खालीलपैकी कोणत्या ग्रंथीतून जीवन रसायनाचा स्त्राव होऊन हृदयाचे स्पंदन, रक्तदाब, रक्तवाहिन्या यावर परिणाम होऊन भावनेच्या उद्रेकाच्या अवस्थेत ग्रंथीचे कार्य जोमाने होते? तर ही आहे वृकस्थ ग्रंथी. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, वृकस्थ ग्रंथी. यानंतर बघा, समस्या सोडवण्याच्या क्षमतेच्या विकासाबाबत मत मांडताना कोणत्या मानसशास्त्रज्ञाने समस्यांचे व्यावहारिक समस्या, बौद्धिक समस्या असे प्रकार पडतात सांगून व्यावहारिक समस्येत काही गोष्टी प्राप्त करून घेणे, बौद्धिक समस्येत काही गोष्टी समजून घेणे आवश्यक असते असे मत मांडले? ते रॉबर्ट स्टर्नबर्ग यांनी मांडले. होते कुणी? रॉबर्ट स्टर्नबर्ग यांनी हे मांडलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान शैशवावस्थेतील विशिष्ट दर्शवत नाही? ओके, शैशवावस्थेतील वैशिष्ट्य दर्शवत नाही. बघा, मूल या अवस्थेत परावलंबी असते, बरोबर आहे. या अवस्थेत मुलं पराकोटीचे स्वार्थी आणि स्वकेंद्री असतात, हे देखील बरोबर आहे. या अवस्थेत कोणत्याही सहज प्रवृत्तीचा उदय होत नाही,
चुकीचं आहे. सहज प्रवृत्तींचा उदय या अवस्थेमध्ये होत असतो आणि या अवस्थेत सांघिक खेळातून सामाजिक वर्तन प्रकारांचा पाया जो आहे हा रचला जातो. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढील प्रश्न बघा. मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या 6 चर्याच्या वर्गीकरणामध्ये आत्मनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो? की आत्मनिष्ठ या घटकामध्ये कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो असं त्या ठिकाणी म्हटलंय. तर यामध्ये आत्मप्रचिती या समावेश होतो. कुठला? आत्मप्रचिती. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके. आत्मप्रतिष्ठ म्हणजे आत्मनिष्ठ मध्ये आत्मप्रचिती या ठिकाणी महत्वाची ठरते. यानंतर बघा, शिक्षणामध्ये प्राण्यांचे कोणत्याही प्रकारे विकास घडवून आणणारे व अनुभव आणि परिस्थितीमध्ये यांचे स्वरूप पूर्णपणे निश्चित निराळे करणारी क्रिया होय. शिक्षणाची अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली आहे? तर ही वुडवर्थ या मानसशास्त्रज्ञांनी केली आहे. ऑप्शन नंबर 2 वुडवर्थ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. विस्मरणाची अनेक कारणे आहेत. मूळचा अनुभव, नवा अनुभव यांच्यात एकमेकांवर परिणाम होऊन ते एकमेकांना बाधक ठरतात. अध्ययनार्थी मराठी भाषेत वाक्याची रचना शिकल्यानंतर इंग्रजीत वाक्यरचना शिकू लागतो तेव्हा मूळचा नवीन अनुभवात अडथळा ठरतो. की मूळचा अनुभव काय? नवीन अनुभवात अडथळा ठरतो. यालाच रिकामी जागा याला काय म्हणतात? पुरोगामी निरोधन असे म्हणतात. ऑप्शन नंबर 1 पुरोगामी निरोधन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. हा प्रश्न IMP आहे, सर्वांनी नोट डाऊन करून घ्यायचा आहे. ओके. IMP असा प्रश्न आहे. प्रश्न काय? उपपत्ती आणि मानसशास्त्रज्ञांच्या जोड्या. बघा, संयोजनादी उपपत्ती, अभिजात अभिसंधान उपपत्ती, साधक अभिसंधान आणि मर्मदृष्टी. तर आपल्या सर्वांना माहिती आहे साधक अभिसंधान कोणत्या? स्किनरची आहे. 3च अ. मर्मदृष्टी जी आहे विद्यार्थी कोहलरची आहे. कुणाची आहे? कोहलरची. आणि अभिजात अभिसंधान जी आहे ही कोणाची? अभिजात अभिसंधान या ठिकाणी मित्र. तर ही आहे या ठिकाणी पॅव्हलॉन यांची. कुणाची येतं? अभिजात अभिसंधान ही आहे पॅव्हलॉनची. जे ऑप्शन नंबर याचं काय? 2. संयोजनवादी थॉर्नडाईकची आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके. चला, हा प्रश्न पाठच करून घ्यायचा विद्यार्थी मित्र, कारण की परीक्षेच्या दृष्टिकोनातून तो प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न काय? विद्यार्थी नियमांचा अर्थ सांगतो, विद्यार्थी सूत्र स्पष्ट करतो, विद्यार्थी नवीन संकल्पना स्पष्ट करतो. या सर्व क्रिया खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टामध्ये अंतर्भूत आहेत? या सर्व आहेत आकलनामध्ये. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 आकलन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके. चला, यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा जो घटक येतो, आपला पुढचा घटक असतो तो म्हणजे कुठला? तर सामाजिक शास्त्र. ओके. कुठला आहे? तर तो येत असतो सामाजिक शास्त्र. मग आता बघा, सामाजिक शास्त्रामध्ये विद्यार्थी मित्र आपल्याला एकूण जे असतात पेपर 2 मध्ये 60 प्रश्न असतात. किती असतात? 60 प्रश्न या ठिकाणी बघायला मिळतात. मग आता हे 60 प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. पहा, सामाजिक शास्त्रामधील सगळ्यात पहिला काय विद्यार्थी मित्र? तर बघा, स्वदेशी बनावटीचा पहिला संगणक तयार करण्यात येणाऱ्या कोणत्या संस्थेचे योगदान आहे? ओके. बघा आपल्या ठिकाणी विद्यार्थी मित्र, तर स्वदेशी बनावटीचा संगणक आहे CDAC मार्फत बोलले जाते. CDAC तर्फे हे बोलले जाते. त्यामुळे सेंटर फॉर डेव्हलपमेंट अँड ॲडव्हान्स कम्प्युटिंग ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघा विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न काय? भारत हा एक एकत्र कुटुंब पद्धतीचा देश असून जगभर ओळखला जातो. विधान ब. जागतिकीकरणाच्या लाटेत एकत्र कुटुंब पद्धतीला चालना मिळाली. वरील विद्यार्थ्या संदर्भात योग्य पर्याय ओळखा. ओके. वरील विद्यार्थ्या संदर्भात आपल्याला योग्य असा पर्याय ओळखायचा आहे. तर बघा, या ठिकाणी पर्याय अ बरोबर आहे आणि 2 या ठिकाणी चुकीचं आहे. ओके. अ बरोबर आणि ब चूक. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 अ बरोबर ब चूक हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र. यानंतर बघा, रियासतकार या नावाने कोणाला ओळखले जाते? ओके. रियासतकार या नावाने कोणास ओळखल्या जाते? तर विद्यार्थी मित्र रियासतकार या नावाने कोणाला ओळखले जाते? गोविंद सरदेसाई. ओके. ऑप्शन नंबर 2 गोविंद सरदेसाई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघा, योग्य जोड्या जुळवा. बघा, या ठिकाणी अ आणि ब याची जोडी आपल्याला जुळवायची आहे विद्यार्थी मित्र. तर कुठली आहे? तर बघा, या ठिकाणी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू या ठिकाणी काय या ठिकाणी विद्यार्थी मित्र जी आहे ही बघा या ठिकाणी नाट्यसंबंधी आहे. ओके. महाराष्ट्राचं कुठल्या विद्यार्थी? महाराष्ट्राची आहे लावणी. महाराष्ट्राची काय? लावणी. महाराष्ट्राची कुठली प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रामध्ये आहे लावणी. ओके. चला, त्यानंतर विद्यार्थी आंध्र प्रदेश कुचिपुडी, आंध्र प्रदेशची आहे कुचिपुडी, केरळ मोहिनीअट्टम आणि तामिळनाडू भरतनाट्यम. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर बघा, खालील विधाने अभ्यासा. पहा, आणि विद्यार्थी मित्र काय? या युगात प्राण्यांचा उपयोग सामानाच्या ने आणीसाठी होऊ लागला. ओके. या युगामध्ये काय प्राण्यांचा जो उपयोग आहे हा सामान ने आण करण्यासाठी होऊ लागला. या युगात व्यापार, दळणवळण या गोष्टी विकसित झाल्या. या युगात मातीची भांडी चाकावर घडवायला सुरुवात झाली. ओके. मातीची भांडी जी ती काय ती
चाकावरती घडवायला सुरुवात झाली. हे कोणत्या युगाचं वर्णन आहे? हे कोणत्या युगाचं वर्णन आहे? तर विद्यार्थी मित्रो, हे सर्व वर्णन आहे नवाश्म युगाचं. ऑप्शन नंबर 3 नवाश्म हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघा, गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर विद्यार्थी मित्रो, हा प्रश्न जो आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून रद्द करण्यात आला, त्यामुळे ऑप्शन नंबर हा प्रश्न जो आहे हा रद्द होता. ओके, चला. यानंतर बघा, योग्य जोड्या जुळवा. आता जोड्या आपल्याला जुळवायच्या आहे. या ठिकाणी आपल्याला हडप्पा संस्कृती ठिकाणे आणि त्याचं वर्तमान राज्य दिलेले आहेत. ओके, बघा, मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रो दायमाबाद कोणत्या राज्यामध्ये होतं? दायमाबाद जे आहे विद्यार्थी मित्रो, तर दायमाबाद बघा, दायमाबाद येतं महाराष्ट्रामध्ये. ओके, दायमाबाद कुठे आहे? दायमाबाद येतं महाराष्ट्रामध्ये. राखीगड जी आहे, राखीगडी ही आहे विद्यार्थी मित्रो हरियाणा. ओके, राखीगडी हरियाणा. लोथल आहे विद्यार्थी मित्रो गुजरातमध्ये. लोथल कुठे येतं? गुजरातमध्ये. आणि कालीबंगन जे आहे राजस्थानमध्ये. बघा, अशा पद्धतीचे आहे. त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रो. यानंतर पहा पुढचा प्रश्न काय? 1857च्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित घटना योग्य कालानुक्रमे मांडा. ओके, 1857च्या स्वातंत्र्य संग्राम जो होता, स्वातंत्र्य लढा, याच्या योग्य घटना कालानुक्रमाने मांडायचे आहे. बघा, तात्या टोपे यांना फाशी देण्यात आली. दिल्ली परत मिळवण्याच्या उद्देशाने ब्रिटिश सैन्य दिल्लीला गेले. बराकपूर छावणीत मंगल पांडे यांनी असंतोषाला तोंड फोडले. हिंदी शिपायाचा दिल्लीवर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित झाले. ओके, तर बघा काय विद्यार्थी मित्र, तर सगळ्यात पहिले कुठली घटना घडली? तर सगळ्यात पहिले जी घटना घडली ती म्हणजे बराकपूर छावणीमध्ये मंगल पांडे यांनी असंतोषाला तोंड फोडले, हे आहे. ओके, बघा, त्यानंतर विद्यार्थी मित्र सेकंड घटना कुठली घडली? तर हिंदी शिपायाची पूर्णपणे दिल्ली प्रस्थापित केली. ओके, बघा, या ठिकाणी बंधपट काय यांनी की दिल्ली स्वतःच्या ताब्यामध्ये घेतली, म्हणजे 2. ओके, बघा, हे 1 आणि हे 2. मग बघा 3 आणि 4. ओके, या ठिकाणी कुठे आहे? तर या ठिकाणी 3 आणि 4 या ठिकाणी 2 ठिकाणी दिसून येतं. त्याच्यामुळे हे 2 ऑप्शन या ठिकाणी एलिमिनेट झाले. ओके, बघा, दिल्ली ताब्यात घेतल्यानंतर काय विद्यार्थी मित्रो, तर या ठिकाणी दिल्ली परत मिळवण्यासाठी या ठिकाणी काय झालं, मग यांनी सैन्य पाठवलं आणि उठाव दडपून सगळ्यात शेवटी तात्या टोपेंना फाशी देण्यात आली. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, 3, 4, 2, 1 हे या प्रश्नाला योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्रो. रिकामी जागा हे कराराचे बोधचिन्ह आहे. बघा, हे कुठल्या कराराचे बोधचिन्ह आहे? तर हे सिएटो कराराचे बोधचिन्ह आहे. ऑप्शन नंबर 2 सिएटो हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हडप्पा संस्कृतीतील उत्खननात आढळणाऱ्या मुद्रा रिकामी जागा नावाच्या दगडापासून बनवल्या जातात. ओके, बघा, हडप्पा संस्कृतीतील ज्या मुद्रा होत्या या कुठल्या दगडापासून बनवल्या होत्या? या CS टाईड या दगडापासून बनवल्या होत्या. ऑप्शन नंबर 3 CS टाईड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, या CS टाईड या दगडापासून बनवलेल्या होत्या. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो. अचूक साखळी ओळखायची. ओके, अचूक साखळी ओळखायची आहे. बघा काय आहे या ठिकाणी? सम्राट अलेक्झांडर तक्षशिला कलिंगचे युद्ध. ओके, हे अचूक आहे का? नाही. अलेक्झांडर सोपचा आणि कलिंगच्या युद्धाचा काही संबंध नाही, हे चुकीचं आहे. चंद्रगुप्त मौर्य जुनागडजवळ सुदर्शन तलाव हे येतं आणि हेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. सम्राट अशोक मगध सम्राट इंडिका ग्रंथात लेखन येतं. सेल्जूक निकेटर सिकंदर सेनापती धनानंदचा पराभव हे देखील नाही. या ठिकाणी अचूक कोणती साखळी आहे? तर ती आहे ऑप्शन नंबर 2 सम्राट चंद्रगुप्त मौर्य जुनागडजवळ सुदर्शन तलाव ही अगदी अचूक कशी जोडी आहे. यानंतर बघा, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ती कुठली आहे विद्यार्थी मित्रो? बघा, माघ शिशुपाल वध हे बरोबर आहे. पाणिनी अष्टाध्यायी बरोबर आहे. कालिदास रघुवंश हे देखील बरोबर आहे. की कालिदासचं काय रघुवंश ही बरोबर आहे. मग चुकीची कुठली आहे? तर चुकीची आहे विद्यार्थी मित्र भारवी कुमार संभव ही चुकीची आहे. भारवी कुमार संभव ही काय? ही चुकीची आहे. बघा विद्यार्थी मित्रो, इयत्ता 6वीच्या पान क्रमांक 49 याचा संदर्भ आपल्याला सापडतो. की इयत्ता 6वीच्या पान क्रमांक 49 याचा संदर्भ जो आहे आपल्याला सापडतो. यानंतर पुढील प्रश्न बघा. योग्य जोड्या जुळवा. गट अ आणि गट ब. मंत्री अमात्य सुमंत. ओके, बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यावरती आधारित हा प्रश्न आहे. ओके, अष्टप्रधान मंडळावरती आधारित हा प्रश्न आहे. बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्र 12वीचा इतिहास जर बघितला त्यामध्ये 130वा पान नंबरवरती याचा संदर्भ आपल्याला आहे. किंवा 4थीच्या इतिहासामध्ये देखील आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा, मंत्र्याचं काम काय होतं या ठिकाणी? मंत्री काय होते विद्यार्थी मित्र? तर या ठिकाणी बघा पत्रव्यवहार सांभाळणे. ऑप्शन नंबर 3 अमात्य जे होते, अमात्याचं काय? राज्याचा जमा खर्च पाहणे. सुमंत परराज्याशी व्यवहार समोर. ओके, सुमंत काय? परराज्याशी संबंध ठेवणे सुमंत. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. दत्ताजी व जनकोजी शिंदे यांना उत्तरेत पाठवण्यात आले, कारण काय होतं? ओके, दत्ताजी आणि जनकोजी शिंदे यांना उत्तरेत पाठवण्याचं कारण काय होतं? तर बघा विद्यार्थी मित्र, याचं कारण काय होतं? तर कशासाठी पाठवण्यात आलं यांना? तर यांना अब्दालीचे पारिपत्य करण्यासाठी पाठवण्यात आलं. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अब्दालीचे पारिपत्य करण्यासाठी.
यानंतर पुढील प्रश्न बघा, छत्रपती संभाजी महाराजांनी रिकामी जागा या ग्रंथाची रचना केली तर कुठला आहे? तर तो आहे बुधभूषण ग्रंथ. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बुधभूषण ग्रंथ. बघा विद्यार्थी मित्रो, आपण TET परीक्षा करता विद्यार्थी मित्रो या ठिकाणी 1000+ ओके 1000+ या ठिकाणी पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्नसंच तयार केलेला आहे. हा प्रश्नसंच तुम्हाला घेता येणार आहे. ओके, यामध्ये तुम्हाला एकूण 5वी 6वी 7वी 8वी म्हणजेच 5वी ओके 5वी ते 12वी पर्यंतचे पाठ्यपुस्तकाचे जे काही प्रश्नोत्तर आहेत हे मिळणार आहेत, तेही फक्त 149 रुपयामध्ये. आणि हा कुठे घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रो? तर बघा या ठिकाणी 95 18 33 84 72 या नंबरवरती संपर्क करायचा आहे व्हॉट्सअपवर. ओके, त्या ठिकाणी तुम्ही या नंबरवरती काय संपर्क करून आपल्या नोट्स या ठिकाणी तुम्ही घ्यायच्या आहेत. ओके, चला बघा विद्यार्थी मित्रो, अतिशय सुवर्ण संधी आहे तुम्हाला, कारण की आज जी घेतली जर आज जर घेतलं तर 149 रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी 1000+ प्रश्नसंच मिळणार आहे. ओके, आणि या ठिकाणी आजच्या दिवशी जी ऑफर आहे, उद्यापासून याची फी ही 200 रुपये होऊन जाईल. ओके, उद्यापासून किती? 200 रुपये होऊन जाईल. त्यामुळे आजच सर्वांनी 95 18 33 84 72 या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि PDF नोट्स या घ्यायच्या आहेत. ओके, स्टेट बोर्डचे सर्व प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न बघा, जगाचा कारखाना असे वर्णन कोणत्या देशाचे केले जाते? तर इंग्लंड या देशाचे वर्णन जगाचा कारखाना असे केल्या जात असते. विद्यार्थी मित्रो, भारतीय समाजसुधारक त्यांनी स्थापन केलेल्या संस्था संदर्भात चुकीची जोडी कोणती? ओके, चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर बघा, ब्राह्मो समाज राजा राममोहन रॉय अगदी बरोबर आहे. परमहंस सभा दादोबा पांडुरंग तर्खडकर हे देखील बरोबर आहे. शारदा सदन पंडित रमाबाई बरोबर आहे. रामकृष्ण मिशन स्वामी दयानंद सरस्वती ही चुकीची जोडी आहे. ओके, ही काय? ही चुकीची आहे. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली विद्यार्थी? तर स्वामी विवेकानंद यांनी केली. कोणी केली आहे? तर स्वामी विवेकानंद हे या प्रश्नाचं उत्तर असायला हवं होतं. ओके, आणि हीच या ठिकाणी चुकीची जोडी आहे. रामकृष्ण मिशन स्वामी दयानंद सरस्वती. ओके, नाही. चला, यानंतर विद्यार्थी मित्रो पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न पहा काय विद्यार्थी मित्रो, पुढील घटनापैकी कोणती घटना कालानुक्रमे सर्वात पहिले घडली? ओके, बघा सर्वात पहिले घडलेली घटना आपल्याला ओळखायची आहे. ओके, सगळ्यात पहिले घडलेली घटना या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. कुठली असणार आहे विद्यार्थी मित्र? या ठिकाणी आपण समजून घेऊया. पहा, बंगालची फाळणी रद्द करण्यात आली. बंगालची फाळणी कधी रद्द झाली होती? बंगालची फाळणी विद्यार्थी मित्र 1905 मध्ये रद्द झाली. 1905 मध्ये. कलकत्ता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. एशियाटिक सोसायटीची स्थापना ही कधी झाली होती? ही 1784 मध्ये होती. कशी? 1784 मध्ये होती. भारत सेवक समाजाची स्थापना, भारत सेवक समाज हा 1965. ओके, यानंतर 1905 मध्ये भारत सेवक समाजाची. गोकुळदास या ठिकाणी बघा, गोकुळदास तेजपाल संस्कृत मुंबई येथे काय गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाला येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन 1885. मग यानुसार सगळ्यात पहिले घडलेली घटना कुठली आहे? तर 1784 ची विद्यार्थी मित्रो, कोलकाता येथे ब्रिटिश एशियाटिक सोसायटीची स्थापना, आणि हेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. बघा, पुढील शैक्षणिक संस्था ज्या आहेत, शैक्षणिक संस्थाच्या स्थापनेच्या वर्षानुसार योग्य क्रम लावायचा आहे. ओके, शैक्षणिक संस्थांच्या स्थापना वर्षानुसार योग्य क्रम. तर बघा, जी शैक्षणिक संस्था आहे यामध्ये आपण समजून घेऊया. पहिली कोणती आहे विद्यार्थी? महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद व उच्च प्राथमिक मंडळ पुणे. ओके, हे ज्या याची स्थापना कधी झाली होती? ही 1966 झाली होती. 1966 स्थापना झाली होती विद्यार्थी मित्र. त्यानंतर कला संचालनालय, महाराष्ट्र कला संचालनालय 1965 मध्ये. महाराष्ट्र कला संचालनालय 1965 मध्ये स्थापन झालं. यानंतर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदची स्थापना 1984. आणि महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना ही 1967. ओके, चला मग या ठिकाणी विद्यार्थी मित्र वर्षानुसार योग्य क्रम जर म्हटलं तर कोणता योग्य असणार आहे? तर पहा, या ठिकाणी सगळ्यात पहिले काय 1965 ची घटना असणार आहे. 1965 सगळ्यात पहिली. मग यानुसार काय असणार हे क्रम आहे. ओके, क्लिअर आहे सर्वांना? याचा संदर्भ जो आहे आपल्याला विद्यार्थी मित्र 9वी. ओके, काय म्हटलं या ठिकाणी बघा, 9वीचं पाठ्यपुस्तक बघा, 9वीच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 23 वर आपल्याला याचा संदर्भ जो आहे तो सापडतो. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्यक्तीच्या मूलभूत हक्काचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येते. हे रिकामी जागाचे उदाहरण आहे. हे कुठलं उदाहरण आहे? संविधानात्मक उपाययोजनेचा हक्क म्हणजेच काय? घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, कलम 32 नुसार या ठिकाणी दाद मागता येते. ओके, कलम कुठे आहे? तर कलम 32 नुसार विद्यार्थी मित्र दाद जी आहे ती मागता येते. ओके, हे देखील लक्षात असणं गरजेचं आहे. हे देखील खूप महत्त्वपूर्ण पॉईंट या ठिकाणी आहे. कलम 32 नुसार त्या ठिकाणी आपल्याला दाद मागता
येते. यानंतर पुढील प्रश्न का, महाराष्ट्र विधान परिषदेसंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ओके, कोणतं विधान आहे जे चुकीचं आहे या ठिकाणी? तर बघा, विधान परिषद पूर्णतः बरखास्त होत नाही. विधान परिषद काय पूर्णतः बरखास्त होत नाही, अगदी बरोबर आहे. विधान परिषद हे विधानमंडळाचे दुसरे सभागृह आहे. विधान परिषद विधिमंडळाचे दुसरे सभागृह आहे. बघा आता दुसरे सभागृह आहे का विद्यार्थी मित्र? बरोबर आहे, एक दुसरंच आहे. यानंतर विधान परिषदेतील ठराविक सदस्य दोन वर्षांनी निवृत्त होतात, तेवढेच पुन्हा नव्याने निवडले जातात, हे देखील बरोबर आहे. अँग्लो इंडियन समाजात पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले नसल्यास समाजाचा एक प्रतिनिधी राज्यपाल विधान परिषदेवर नेतात. ओके, हे देखील या ठिकाणी राज्यपाल विधान परिषदेवर नाही, हे विधानसभेवर, विधानसभा हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आणि ऑप्शन नंबर 4 हे चुकीचं आहे. ओके, चला यानंतर बघा विद्यार्थी मित्रो, पुढील विधाने वाचा. 1914 ते 1918 या कालावधीत पहिले महायुद्ध झाले. 1914 ते 1918 या कालावधीमध्ये पहिले महायुद्ध झाले. पहिल्या महायुद्धात ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली या अमेरिकन मित्रराष्ट्रांचा गट होता. पहिल्या महायुद्धात जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, तुर्कस्तान व बल्गेरिया मध्यगत राष्ट्रांचा संघ होता. आणि हे सर्व विधाने काय विद्यार्थी मित्र? सर्व बरोबर आहेत. ऑप्शन नंबर अ, ब, क बरोबर हेच या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, तिन्ही विधाने जी आहेत ही तिन्ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. यानंतर बघा, भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांमधील कलम रिकाम्या जागांनुसार परराष्ट्र धोरणाची व्यापक चौकट आहे. कुठला आहे तर कलम 51 नुसार. कलम 51 नुसार या ठिकाणी काय ही चौकट आहे. मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमेशी संबंधित आहे? तर मॅकमोहन आहे विद्यार्थी मित्र भारत व चीन. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचे योग्य सूत्र आहे. ओके, 1914 मध्ये ही तयार करण्यात आली होती मॅकमोहन रेषा. यानंतर बघा, भारतीय संविधानाच्या कलम 324 नुसार कोणत्या स्वायत्त यंत्रणेची स्थापना करण्यात निर्मिती करण्यात 324 कशा संबंधित आहे? तर 324 कलम हे निवडणूक आयोगासंदर्भात आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 निवडणूक आयोग हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा विद्यार्थी मित्र, महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या संदर्भात गटात न बसणारा जिल्हा कोणता? बघा, सिंधुदुर्गला आहे, पुणेला आहे, नाशिकला आहे, फक्त कुठं नाही? मुंबई उपनगरला नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 मुंबई उपनगर हेच या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा, नगर परिषद मुख्याधिकारी तसं महानगरपालिकेचा प्रमुख कोण असतो? तर हा आयुक्त असतो. ऑप्शन नंबर 2 आयुक्त हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर बघा, वरील विधाने अभ्यासा. हे संविधान इसवी सन 1779 मध्ये अंमलात आले. या संविधानात केवळ 7 कलमांचा समावेश आहे. 7 कलमे कोणत्या देशाच्या राज्यघटनेमध्ये आहेत? 7 कलमे तर हे आहेत विद्यार्थी मित्र अमेरिकेमध्ये. ऑप्शन नंबर 1 अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, कुठे आहे? अमेरिकेमध्ये आहे. 7 कलमे आहेत आणि लिखित स्वरूपाचे आहे. ओके, चला यानंतर बघा, आम्ही भारताचे लोक हे संविधानाच्या रिकाम्या जागेची सुरुवात होते. कशाची सुरुवात होते? आम्ही भारताचे लोक याने कशाची सुरुवात होते? तर उद्देशपत्रिकेची सुरुवात होते. ऑप्शन नंबर 3 उद्देशपत्रिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघा, रिकामी जागा नदी पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते. पश्चिम वाहिनी नदी म्हणून कुठली नदी ओळखली जाते? तर नर्मदा ही पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. भारतातील जागृत ज्वालामुखी कोठे पाहायला मिळतो? जागृत ज्वालामुखी भारतातला तर हा आहे अंदमान बेटामध्ये. ऑप्शन नंबर 3 अंदमान बेट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघा, हवा कोरडी व उष्ण असल्यास बाष्पीभवनाचा वेग कसा असतो? हवा कोरडी आणि उष्ण असेल तर अशावेळी बाष्पीभवनाचा जो वेग आहे तर बाष्पीभवनाचा वेग कसा असतो? तर वेग हा त्या ठिकाणी वाढतो विद्यार्थी मित्र. ऑप्शन नंबर 2 वाढतो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आफ्रिका खंडातील 3 पर्वतीय शिखरे विषुववृत्तावर बर्फाच्छादित असतात, याचं कारण काय? तर बघा, कारण याचं कारण आहे पर्वतीय शिखरावर सामान्यतः बर्फाचे आच्छादन असते. ओके, पर्वतीय शिखरावरती काय सामान्यतः बर्फाचे आच्छादन असते हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. बोरियल वने रिकामी जागा हा वन प्रकार कुठे येतो? ओके, बोरियल वने यालाच काय म्हणतात विद्यार्थी मित्र? बोरियल वने यात तैगा वने म्हणतात. बोरियल वनांनाच काय म्हणतात? तैगा वने. आणि हा प्रकार कुठे येतो? हा प्रकार कोणत्या ठिकाणी येतो विद्यार्थी मित्र? तर हा जो प्रकार आहे हा समशीतोष्ण कटिबंधीय वनेमध्ये येतात. समशीतोष्ण कटिबंधीय वने ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, समशीतोष्ण कटिबंधीय वने हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, समशीतोष्ण कटिबंधीय वनामध्ये याचा समावेश हा होत असतो. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा, तापमान बदलाला संवेदनशील घटक द्रव्य अल्कोहोल तापमापी रिकामी इतका गोठणबिंदू दर्शवतो. ओके, कोणता दर्शवतो? तर विद्यार्थी मित्र हा दर्शवतो किती? तर 130 अंश सेल्सिअस. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 130 अंश सेल्सिअस या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. दूरसंचार सेवेच्या विकासामुळे देशाचा आर्थिक विकास होऊ शकतो, याचं कारण काय? तर बघा, दूरसंचार सेवेच्या विकासामुळे देशाचा आर्थिक विकास होऊ शकतो, याचं कारण काय? तंत्रज्ञान व साक्षरता उद्योगात उपयुक्त असते. ओके, तंत्रज्ञान हे काय? साक्षरता उद्योगात उपयुक्त असते हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघा,
भूगोलात नकाशशास्त्र तंत्रज्ञाचा उपयोग करण्यासाठी अभ्यास करण्यासाठी रिकाम्या जागा विषयाचे आकलन आवश्यक असते. कशाचं? तर भूमाहितीशास्त्राचं आकलन हे आवश्यक असतं त्या ठिकाणी. ओके, भूमाहितीशास्त्र. यानंतर बघा, पनामा कालवा पुढीलपैकी कोणत्या दोन महासागरांना जोडतो? पनामा कालवा जो आहे विद्यार्थी मित्रो, हा अटलांटिक महासागर व पॅसिफिक महासागरांना जोडतो. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, कॅरिबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे रिकामी जागा नावाने ओळखली जातात. तर कॅरिबियन समुद्रात निर्माण होणारी जी चक्रीवादळे आहेत ही विद्यार्थी मित्रो कोणत्या नावाने ओळखली जातात? तर ही विद्यार्थी मित्रो बघा हरिकेन्स या नावाने ओळखली जातात. ऑप्शन नंबर 2 हरिकेन्स हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा, वाळूचा दांडा हे भूरूप रिकामी जागा बाह्य कारकामुळे होते. तर वाळूचा दांडा हे जे भूरूप आहे विद्यार्थी मित्रो हे कशामुळे होतं? सागरी लाटामुळे होतं. ऑप्शन नंबर 1 सागरी लाटा हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. खालीलपैकी कोणता प्रदेश साखर कारखाने स्थापन करण्यास अधिक योग्य आहे? कुठला प्रदेश आहे? तर तो आहे विद्यार्थी मित्रो बघा या ठिकाणी साखर कारखाने स्थापन करण्यासाठी कुठला आहे? तो ऊस उत्पादक क्षेत्राजवळ. कोणी? ऊस उत्पादक क्षेत्र जिथे असेल तिथे हा आवश्यक आहे. यानंतर बघा, सागरी निपेक्षात खालील कुठल्या घटकाचा समावेश होतो? सागरी निपेक्षात कोणत्या घटकाचा समावेश त्या ठिकाणी होतो? तर बघा, सागरी निपेक्षामध्ये विद्यार्थी मित्रो हा अतिसूक्ष्म माती. ओके, कुठला घटक आहे या ठिकाणी? तर पहा, अतिसूक्ष्म माती व सागरी वनस्पती यांचा समावेश त्या ठिकाणी होतो. यानंतर बघा, किती वाजले असतील ते सांगा. ओके, किती वाजले असतील ते सांगायचं आहे. बघा, रेखावृत्त 15 अंश पूर्व आहे आणि पर्यंत किती आहेत? 90 अंश पूर्व. दुपारचे 12 असेल. ओके, दुपारचे 12 पासून किती वाजले असतील? त्यामुळे सायंकाळचे 5 वाजले असतील. ओके, सायंकाळचे 5. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 सायंकाळचे 5 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. 22 जून रोजी उत्तर ध्रुवावर रिकामी जागा तासाचा दिवस असतो. बघा, 22 जून रोजी उत्तर ध्रुवावर किती तासाचा दिवस असतो? 24 तासाचा दिवस असतो. कधी? 22 जूनला. ओके, चला. हिमरस्ते याचा अर्थ पुढील काय? हिमरस्ते याचा अर्थ काय होतो? तर विद्यार्थी मित्र बर्फाच्छादित प्रदेशात पर्वतीय भागातील रस्ते असे होतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 बर्फाच्छादित प्रदेशात पर्वतीय भागातील वने असा याचा अर्थ होतो. लोकसंख्येचे वितरण काही प्रदेशात दाट असते, याचं कारण काय? ओके, लोकसंख्येचे वितरण काही प्रदेशामध्ये दाट असतं, याचं कारण काय विद्यार्थी मित्रो? याचं कारण असं आहे की शेती उद्योगधंद्यांना विकास त्या ठिकाणी अधिक असतो. ओके, शेती उद्योगधंद्यांचा विकास त्या ठिकाणी अधिक असतो. त्यानंतर साओ पावलो ही मानवी वस्ती कोठे आढळते? साओ पावलो ही मानवी वस्ती कुठे आढळते? तर विद्यार्थी मित्र साओ पावलो ही मानवी वस्ती जी आहे ही कॉफी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र साओ पावलो ही मानवी वस्ती दाट आढळते. कारण काय? या ठिकाणी कॉफी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. हा प्रदेश या ठिकाणी काय प्रसिद्ध आहे. बघा विद्यार्थी मित्रो 10वीच्या भूगोलमधील हा प्रश्न आहे. ओके, 10वीच्या भूगोलमध्ये हा प्रश्न आपल्याला बघायला म्हणजे संदर्भात येतात. 10वीचा भूगोल भारत आणि ब्राझील यांचं जे कंपॅरिझन आहे, ओके, यांचं जो काय तुलना आहे यामध्ये याचा प्रश्न हा दिसून पडतो आपल्याला. ओके, चला. यानंतर विद्यार्थी मित्रो पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो काय आहे? कमाल व किमान चलातील फरकाच्या मूल्यास त्याची रिकामी जागा संबोधली जाते. ओके, कमाल आणि किमान मूल्या चलातील मूल्याच्या काय फरकाच्या मूल्यास त्याची काय संबोधली जाते? तर याला काय म्हणतात विद्यार्थी मित्र? कमाल आणि किमान यातील फरक जो आहे याला काय म्हणतो आपण? याला कक्षा असे म्हणतात. ऑप्शन नंबर 2 कक्षा हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. मळ्याच्या शेतीसाठी वैशिष्ट्य स्पष्ट होणारा अचूक गट ओळखा. ओके, मळ्याच्या शेतीसाठी वैशिष्ट्य स्पष्ट होणारा अचूक गट कोणता आहे? तर बघा तो आहे डोंगर उतारावर अन्नधान्य उत्पादन नसलेली, तंत्राचा वापर कमी आणि भांडवल गुंतवलेली मोठी असणे. ओके, हे या ठिकाणी योग्य असं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या खंडात नद्या कालव्याने जोडून मार्ग तयार झाले? ओके, कोणत्या खंडात नद्या कालवे जोडून काय मार्ग त्या ठिकाणी तयार झाले आहेत विद्यार्थी मित्र? कोणत्या याच्यामध्ये आहे? तर बघा हे नदे कालवे जोडून मार्ग जे आहे कुठे तयार झाले आहेत हे विद्यार्थी मित्र कोणत्या खंडात झालेले आहेत? तर हे युरोप खंडामध्ये झालेलं आहे. ऑप्शन नंबर 1 युरोप हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा नॉट्स हे परिणाम कोणत्या किलोमीटर मोजण्यासाठी वापरले जाते? तर नॉट्स हे जे परिणाम आहे विद्यार्थी मित्र हे वाऱ्याचा किलोमीटरमध्ये मोजण्यासाठी वापरले जाते. वारा जे आहे किलोमीटर मोजण्यासाठी नॉट्स हे परिणाम त्या ठिकाणी वापरले जाते. यानंतर बंगळुरू शहराच्या कोणत्या दिशेला मुंबई शहर स्थित आहे? तर बंगळुरू हे जे शहर आहे याच्या वायव्य दिशेला मुंबई शहर येतं. ओके, बंगळुरूच्या वायव्य दिशेला मुंबई शहर स्थित आहे. बारखान हे भूरूप रिकामी जागा संचयनकार्य आहे. बारखान हे भूरूप कोणतं संचयनकार्य आहे? तर बारखान हे विद्यार्थी मित्र कुठलं संचयन कार्य आहे? हे वाऱ्यामुळे होणार आहे. ओके, ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आफ्रिकेतील कांगो नदीच्या खोऱ्यात रिकामी जागा प्रकारचा पर्जन्य पडतो. बघा कांगो नदी आहे याच्या खोऱ्यामध्ये कुठल्या प्रकारचा पर्जन्य पडतो? कुठल्या प्रकारचा पाऊस पडतो? तर आरोह स्वरूपाचा पाऊस पडतो. ऑप्शन नंबर 2 आरोह हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा रांची हे पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात स्थित आहे? ओके, रांची हे पर्यटन स्थळ
कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर रांची हे पर्यटन स्थळ आहे झारखंडमध्ये. कुठे आहे? झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, भारतात एक प्रमाण वेळ निश्चित केली असून ब्राझीलमध्ये रिकामी जागा प्रमाण वेळा निश्चित आहे. बघा, जशी भारतामध्ये एक प्रमाण वेळ निश्चित आहे त्याच पद्धतीने ब्राझीलमध्ये किती प्रमाण वेळा निश्चित आहेत? तर ब्राझीलमध्ये विद्यार्थी मित्रो एकूण 4 प्रमाण वेळा निश्चित आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणता उद्योग समूह बघा, कोणता उद्योग स्थानमुक्त उद्योग नाही ते ओळखा. ओके, कोणता उद्योग आहे जो स्थानमुक्त नाही ते ओळखायचा आहे विद्यार्थी मित्रो? तर कुठला आहे स्थानमुक्त नसणारा? तर तो आहे विद्यार्थी मित्रो बघा, या ठिकाणी स्थानमुक्त आपल्याला म्हटलं आहे तर तो आहे वस्त्रोद्योग. ऑप्शन नंबर 1 वस्त्रोद्योग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, हा स्थानमुक्त उद्योग नाही. ओके, स्थानमुक्त नाही, हा कुठेही स्थापन होतो. यानंतर बघा, समान वैशिष्ट्यांचा कोणता अचूक गट आहे? ओके, समान वैशिष्ट्यांचा कोणता अचूक गट आहे ते ओळखायचं आहे. ओके, कुठला आहे विद्यार्थी मित्र समान वैशिष्ट्य असणारा? तर तो आहे बघा या ठिकाणी वाळवंटाचाच. ओके, थरचे वाळवंट, सुदान वाळवंट, गोबीचे वाळवंट, अरब वाळवंट हे सर्व काय वाळवंटच आहेत आणि हाच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रो, तुम्हाला जर या ठिकाणी 1000+ स्टेट बोर्डचे प्रश्नोत्तर हवे असतील, ओके, PDF-मध्ये प्रश्न आणि उत्तरं PDF-मध्ये हवी असतील तर तुम्ही PDF नोट्स आपली घ्यायची आहे. PDF नोट्स जी आहे विद्यार्थी मित्रो ही आपण फक्त 149 रुपयामध्ये या ठिकाणी लॉन्च केली आहे. ओके, ॲक्च्युअल फीज ही 200 रुपये आहे, मात्र आज जर घेतली तुम्हाला फक्त 149 रुपयामध्ये मिळेल. आणि ही PDF नोट्स मिळण्याकरता तुम्ही 9518 33 84 72 या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करायचा आहे. तिथे तुम्हाला पूर्ण डिटेल्स या मिळून जातील. फक्त आजच्या दिवशी ऑफर असणार आहे, उद्यापासून फी ही जी आहे वाढणार आहे विद्यार्थी मित्रो. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, भूस्थल निर्देशक नकाशात नद्यांचे मार्ग कोणत्या रंगाने निर्देशित केले जातात? ओके, भूस्थल निर्देशात नकाशाचे जे मार्ग आहे कोणत्या रंगाने निर्देशित केले जातात? तर हे विद्यार्थी मित्रो कुठला रंग असतो? हा निळा असतो. ऑप्शन नंबर 4. ओके, नद्यांचे मार्ग म्हटल्या, नद्यांचे मार्ग हे निळ्या रंगाने दाखवले जातात. ओके, नकाशामध्ये नद्यांचे मार्ग हे निळ्या रंगाने दाखवले जातात. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना? बघा, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रो आपण या ठिकाणी हा संपूर्ण पेपर जो आहे या ठिकाणी हा संपूर्ण पेपर आपण कव्हर केलेला आहे. ओके, बघा पहा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी 23 नोव्हेंबर रोजी झालेला 2025चा ओके बघा 2025चा हा संपूर्ण पेपर होता. विद्यार्थी मित्रो, जर तुम्हाला 1000+ या ठिकाणी स्टेट बोर्ड ओके 1000+ स्टेट बोर्ड प्रश्नोत्तरे हवी असतील, ओके प्रश्नोत्तराची PDF हवी असेल ज्यावरती आधारित आपले प्रश्न असतात, ज्यावरती प्रश्न आपल्याला येतात, ओके तर ही PDF तुम्हाला फक्त 149 रुपयामध्ये मिळणार आहे. आणि ही PDF मिळण्याकरता तुम्ही 9518 33 84 72 या नंबरवरती व्हॉट्सअपवर संपर्क करायचा आहे. आणि आजच ही PDF फक्त 149 रुपयामध्ये घ्यायची आहे, कारण की उद्यापासून या PDFची फी 200 रुपये ही होणार आहे विद्यार्थी मित्र. त्यामुळे आजच ही PDF घेऊन सर्वांनी या ठिकाणी रिव्हिजन करायची आहे. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि जर तुम्हाला विद्यार्थी मित्रो जर तुम्हाला ही PDF हवी असेल तर PDF मिळण्याकरता त्याच नंबरवरती संपर्क करायचा किंवा आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके, चला थँक्यू सो मच.